संतोष देशमुख मस्ताजोगचे सरपंच यांची जी हत्या झालेली आहे, आपण त्यांची हत्या करतानाचे जे काही फोटो, जे काही व्हिडिओ जे बाहेर आलेले आहेत, अतिशय करुणापूर्वक प्रत्येकाच्या डोळ्यातनं पाणी येईल, अतिशय क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे. ते फोटो सुद्धा आपण पाहू शकत नाही. असा हा वाल्मिक कराड पाणक्या म्हणून त्या ठिकाणी बीडमध्ये काम करत होता आणि नंतर संपूर्ण जी दहशतवादी गँग जी त्यांनी बीडमध्ये सुरू केली, गोरगरीब लोकप्रतिनिधी असतील, कामगार असतील, उद्योगपती असतील, सगळ्यांना धाक धपश्याच्या नावावरती जो हिंसाचार त्यांनी माजवला होता आणि संतोष देशमुख यांचा सारख्या एका कार्यकर्त्याचा जो त्यांनी नाहक बळी घेतलेला आहे, क्रूरपणे मारलेला आहे, त्याला फासावरच लटकवलं पाहिजे ही आमची मागणी आहे. ताबडतोब फास्ट ट्रॅकवाला खटला चालून ताबडतोब भर चौकात फाशी द्यावी ही मागणी आज आम्ही या आंदोलनामार्फत सरकारकडे करत आहोत. साहेब, कुठेतरी यामध्ये असं दिसतंय की ज्याप्रमाणे या कृत्याने मारलेलं आहे त्यांच्या मागे कोणतरी मोठा हात आहे असं दिसतंय. जे कोणी असतील या प्रकरणामध्ये, जे कोणी असतील, जो कोणी दोषी असेल मग तो कुणी असो, त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. कराडला हा मुख्य आरोपी आहे म्हणून, पण आज काल जे फोटो प्रसारित झाले, मला असं वाटतं एवढं निर्घृणपणे हत्या केल्यानंतर ही राक्षसी प्रवृत्ती या लोकांमध्ये आहे ती दिसून आलेली आहे. आणि खरं तर त्यांच्या घरातल्यांपेक्षा मला असं वाटतं भारतातल्या प्रत्येक नागरिकाला हे दुःख झालेलं आहे की ते मन विचलित करणारे असे सगळे दृश्य होते. आज महिला आघाडी असेल, संपूर्ण ठाणे महिला आघाडीच्या पदाधिकारी असतील आणि संपूर्ण शिवसैनिक असतील, हे रस्त्यावर उतरलेले आहेत. कारण त्यांच्या घरात जरी हा प्रकार झाला असेल तर तो मला असं वाटतं की माणुसकीला काळीमाप असणारा प्रकार आहे आणि त्याचा निषेध म्हणून मला असं वाटतं कुठल्या पार्टीला किंवा कोणाला समर्थन करणारं नाही आहे ते. आणि अशा निर्गुण प्रवृत्तीला खरं तर फासावर लटकवलं पाहिजे. या निषेधार्थ आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि संपूर्ण जनता रस्त्यावर उतरलेली आहे. खऱ्या अर्थाने मला असं वाटतं अशा प्रवृत्तीला जर वेळीच ठेचलं असतं तर असे प्रकार घडले नसते. आणि नुसतं फाशी देऊन न थांबता ज्या प्रकारे संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केलेली आहे, मला असं वाटतं भर चौकात या सगळ्या आरोपींना सोडलं पाहिजे आणि लोकांकडनं त्यांना ठेचलं गेलं पाहिजे, तरच या प्रवृत्तीला आळा बसेल असं मला वाटतं. नुसतं फाशी दिली तर 2-3 सेकंदात त्यांचा मृत्यू होईल. त्यांना जी यातना संतोष देशमुखला दिलेली आहे त्या यातनेची पुनरावृत्ती त्यांच्याबरोबर व्हावी ही संपूर्ण महिला आघाडीची आणि शिवसैनिकांची अपेक्षा आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने याचा नक्कीच विचार करावा आणि अशा प्रवृत्तीला रस्त्यावरच ठेचावं ही या आंदोलनात आम्ही मागणी करतो. एखाद्या नागरिकाची क्रूरपणे हत्या होते आणि जर आम्ही त्याला न्याय देऊ शकत नाही, त्या माणसाला सत्तेमध्ये म्हणून जर मोकाट सोडणार असू तर ती सत्ता काय उपयोगाची नाही आहे. हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी शिवसेनेची निर्मिती केलेली आहे आणि कुठल्याही पक्षाचा असू द्या आरोपी, त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि भर चौकात त्याला फाशी द्यायला पाहिजे. आणि ज्या पद्धतीने नियतीलाही लाजवेल अशा पद्धतीने कृती वाल्मिक कराड आणि मंडळींनी केलेली, मृतात्म्यावरती लघुशंका केलेली आहे. माझं तर म्हणणं आहे की तो त्याचा पार्टच भर चौकात कापून टाकला पाहिजे आणि अशा लोकांना त्याशिवाय धडा मिळणार नाही. सर, पण एकीकडे कालच फोटो व्हायरल झालेले आहेत, सगळे जे काही घटनाक्रम आहेत त्यांचे व्हिडिओ देखील पोलिसांना सापडलेले आहेत आणि यानंतरच कुठेतरी आक्रमकता जी आहे ती बघा, ते कालचे फोटो आणि व्हिडिओ आपण पाहू शकत नाही. कित्येक अँकर, कित्येक माध्यमांचे जे निवेदक रडलेले आहेत, मी सुद्धा आज सकाळी ते जे सर्व पाहिलं, माझ्याही डोळ्यातनं अश्रू आलं, प्रत्येक माणसाच्या डोळ्यातनं अश्रू आलं. हे हिंदुस्थानातील संपूर्ण जनता हे सर्व दृश्य पाहून रडलेली आहे, डोळ्यातनं पाणी आलेलं आहे. अशी माणसं जर या देशात राहणार असतील आणि आपल्या राज्यात राहणार असतील तर काही आपण या राज्याचे नागरिक, देशाचे नागरिक म्हणून आपण जर त्यांना सहन करणार असू तर आपल्याला नागरिक म्हणण्याचा अधिकार नाहीये. त्यांच्यावरती तशाच पद्धतीने, क्रूर पद्धतीने त्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे. वैद्यकीय कारण सांगून धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलेला आहे, तो स्वीकारलेला आहे. एकत्रित पाहता आमदारकीचा देखील राजीनामा द्यावा का? हे बघा, धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे, तो विषय वेगळा आहे.
या हत्येमध्ये या लोकांच्या पाठीमागे जो असेल, या हत्येमध्ये जो दोषी असेल, त्याच्यावरती जो गुन्हेगार असेल, त्याला गुन्हेगारांना ज्यांनी मदत केली असेल त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि शासन त्याच्यावरती कारवाई करणार.